महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाची माहिती न दिल्याने ग्रामसभा तहकूब, शिंदेदिगर ग्रामस्थांकडून निधीचा हिशोब जनतेसमोर मांडण्याची मागणी। शिंदेदिगर ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाची माहिती ग्रामस्थांसमोर मांडण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिंदेदिगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा 15व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीचा खर्च कुठे व कशासाठी करण्यात आलाय तसेच इतर विविध निधींच्या खर्चाची माहिती ग्रामस्थांसमोर सादर न केल्यामुळे तहकूब करण्यात आली होती। त्यानंतर शिंदेदिगर ग्रामस्थांनी ही ग्रामसभा दिनांक 25 ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरविले। मात्र काही कारणास्तव सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा घेण्याबाबत टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या 15व्या वित्त आयोगासह विविध शासकीय निधींचा किती निधी प्राप्त झाला, त्यापैकी किती रक्कम खर्च करण्यात आली, कोणत्या विकास कामांवर खर्च करण्यात आला आणि शिल्लक निधी किती आहे याचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहावी आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही याची माहिती जनतेला मिळावी, यासाठी ग्रामसभा घेऊन सर्व निधीचा खर्चाचा तपशील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी शिंदेदिगर येथील ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांच्या या मागणीवर ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते आणि ग्रामसभा कधी आयोजित केली जाते याकडे शिंदेदिगर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज, सतीश गाढवे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।